केले खाली इकडून घ्यायची पाहिजे हे भाऊ जय गुरु. आज नाशिक या ठिकाणी मी आहे गोदावरीच्या खेळावरती. मागं बघता तर भव्य असं गोदावरीचं स्थान ह्या पवित्र स्थान मानलं जातं. ह्याच ठिकाणी अनेक लाखो संत ह्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने येत असतात. याच नगरीमध्ये येणाऱ्या 5 तारखेला 5/11/2025 सकाळी 9 वाजता स्वामी जनार्दन मठ ज्या ठिकाणावरून आपल्याला पायी चालत ह्याच गोदावरी नदीवरती यायचं आहे. जनार्दन स्वामी महाराजांचे जे स्थान आहे, जे मूळ स्थान आहे, त्या ठिकाणी गोदावरी तीरावर तिथून येणार आणि इथून मान्य कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसवड पुतळ्याला पुष्पार्पण करून तिथून गोलचौक मैदान गोल क्लब मैदान या ठिकाणी आमचा या आंदोलनाची दिशा आणि अशा पद्धतीची परवानगी या ठिकाणी प्राप्त होते. त्याच अनुषंगाने हा छोटासा प्रयत्न असणार आहे. आपण सर्व प्रशिक्षणार्थीने मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. 3 तारखेची देखील आपण मागणी त्या ठिकाणी केली होती. 3 तारखेला आणि आषाढवारीच्या कार्तिक वारीच्या अनुषंगानं जर पाहिलं तर अनेक संत मंत पंढरपूरला असतात. आम्ही देखील त्या ठिकाणी असतो. पण या ठिकाणी नियोजन करण्यामध्ये माझ्यासोबत एक नाशिकमध्ये प्रॉपरली 3 प्रशिक्षणार्थी माझ्यासोबत आहेत. त्यांच्यामध्ये कोराडे साहेब आहेत, दांडगे साहेब आहेत, आमचे दादा पगारे साहेब आहेत. आणि काल सकाळपासून जे धुळे जिल्हा आहे तिथून आमचे भारत पवार साहेब आहेत, ते स्वतः माझ्यासोबत आहेत. हे एवढ्यावरतीच हा लढा होऊ शकत नाही. ह्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थी एकत्र येणं गरजेचं आहे. तब्बल 2 दिवस या नाशिकमध्ये मी आहे आणि कालपासून हे सगळे मंडळी माझ्यासोबत आहेत. परवानगी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, राहण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल किंवा कुठं राहायचं, कसं राहायचं, ह्या सगळ्या आराखड्यामध्ये हे एवढीच मंडळी आहेत. पण एवढ्यावरती नव्हे एकट्याचा खेळ. म्हणून जमविला मिळेल. माझी प्रशिक्षणाला विनंती आहे की आपण जी ताकद नाशिकमध्ये अपेक्षित होती त्या पद्धतीची ताकद इथं असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण 3 तारखेला आंदोलनाची दिशा ठरवली. 3 तारखेला काही कारणास्तव त्या ठिकाणची परवानगी नाकारल्यानंतर आपण 5 तारीख डिक्लेअर केली. पण मी 3 तारखेला ह्या ठिकाणी आहे. ज्यांना 3 तारखेचं तिकीट असेल त्यांनी यावं, काही अडचण नाही. 3 तारखेला सकाळपासून मी इथं मुक्कामलाच इथं आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. 3 तारखेचं आंदोलन फक्त 5 तारखेला गेलं आहे. पण 3 तारखेला मी इथं नाशिकमध्येच आहे. कारण 3 तारखेला मी 3 तारखेला 5 तारखेला काय केलं, कारण 2 दिवसामध्ये बघितलं तर इथले जे प्रॉपर प्रशिक्षणार्थी आहेत ते मोठ्या संख्येनं सहभागी होणं गरजेचं आहे. मी येणारे हे सगळं सांगितलं असताना देखील हे 2-4 मंडळीच माझ्यासोबत राहिलेले आहेत. मग समजा मी 3 तारखेला एक जबाबदारी सांगितल्यानंतर पुढं वाटचाल कशी होणार, म्हणून मी स्वतः इथं थांबणं आवश्यकता आहे. मी 2 तारखेला पंढरपूरची वारी आहे, बाकी गोष्टी आहेत. त्यामुळे मी 3 तारखेला इथे येतोय. आपण सर्वांनी 3 तारखेला येणार असलं 3 तारखेला आपण आंदोलन जे आहे 5 तारखेला सकाळी ठीक 9 वाजता स्वामी जनार्दन मंदिर नाशिक. मी येते, तुम्ही पण या. धन्यवाद.